नमस्कार, मी ॲडव्होकेट जीवन दत्त तारगडे, बार्शी शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आरोग्य विभागाचा प्रवक्ता, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचा सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी कोविड-19च्या महामारी संदर्भात जी आपत्ती पूर्ण देशभरात, जगभरात आता थैमान घालू लागलेली आहे. या आपत्तीच्या अनुषंगानं एक सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं, सामाजिक आर्थिक विषमतेच्या दृष्टीनं उपाययोजना म्हणून वीकर सेक्शन ऑफ द सोसायटीमध्ये ज्यांचं फिनान्शियल डिप्रायव्हेशन झालेलं आहे, अशा लोकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या समस्यांवरती उपाययोजनांसाठी या महामारीच्या विळख्यातून त्यामुळेच लॉकडाऊनच्या घेतलेल्या आपल्या एका उपाययोजनेच्या पासून उद्भवणाऱ्या इतर समस्यांच्या माध्यमातून त्याच्यातून वाचण्यासाठी आपण सर्वात मोठ्या आता समस्या काही जगभरात येत आहेत, प्रामुख्यानं भारतात तर या समस्यांना जास्तच आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. कारण भारताची लोकसंख्या जर विचारात घेतली तर इतर देशांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे भारत देशामध्ये हा सर्वात मोठा प्रश्न उद्भवणार आहे की याच्यातून महामारी जी आता कोविड-19ची महामारी सुरू आहे, त्या महामारीच्या या विळख्यातून फार मोठे गंभीर प्रश्न तयार होणार आहेत आणि या गंभीर प्रश्नावरती दूरगामी उपाययोजना करणं हे अखंड मानव जातीसमोरचं आव्हान आहे. त्यामुळं सरकार ही एक संस्था किंवा एखादा राजकीय पक्ष किंवा कुठलाही राजकीय पक्ष मग तो सत्तेत असो किंवा नसो, अशा राजकीय पक्षांनी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे या महामारीचा सामना करणं हे मानवतेच्या दृष्टीनं उचित होत असतं. मात्र असं होताना भारतात दिसत नाही. राजकारणी किंवा नेतृत्व करणारे जे घटक असतात लोकशाहीमध्ये किंवा इतर कोणत्याही राज्यव्यवस्थेमध्ये, तर अशामध्ये नेतृत्व हे कुटुंब प्रमुख असतात. नेतृत्व करणारे लोक हे कुटुंब प्रमुख या प्रमाणे रोल त्यांचा ते समाजामध्ये करत असतात. आता या महामारीच्या विळख्यातून सुटण्यासाठी सगळ्या स्तरावरती सर्वपक्षीय सगळ्या समाजातील विविध क्षेत्रातील तज्ञांकडनं प्रयत्न करणं हे सगळं आता ओघानं आलं. मात्र सुरुवातीला तात्पुरती आता सध्या लगेचच सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं रिलीफ ज्याला म्हणता येईल, तर तो आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या युथ प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय सत्यजितजी तांबे साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्पीक अप इंडिया नावाचा प्रोग्राम युथ काँग्रेसकडनं राबवला जातोय. सर्वात प्रथम मी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या अध्यक्षांना धन्यवाद देऊ इच्छितो की आमच्याकडे असे संवेदनशील नेते आहेत आणि म्हणूनच काँग्रेस पक्ष हा मानवतेच्या दृष्टीनं आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं नेहमीच जगभरात एका मोठ्या लोकशाहीमध्ये सुद्धा जगभरात एक वेगळं प्रभाव आणि नाव असणारा काँग्रेस पक्षाचा एक वेगळी प्रतिमा देशभरात आणि जगभरात आहे. सगळ्यात महत्वाचं आता सुरुवातीला महामारीच्या विळख्यातून सुटण्यासाठी किंवा त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी किंवा त्याच्यातून असह्य होणाऱ्या सामाजिक किंवा असह्य होणाऱ्या सामाजिक गोरगरिबांच्या ज्या असह्य वेदना आहेत, त्या वेदना सुसह्य करण्यासाठी किंवा त्या वेदना कमी करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करणं हे आव्हानात्मक जरी असलं तरी सगळ्यांनी मिळून त्याचा सामना करणं हे क्रमप्राप्त आहे. आता सुरुवातीला सगळ्यात महत्वाच्या बाबीमध्ये मला एकच गोष्ट सुचवावी वाटते. युपीए 1, युपीए 2 म्हणजे युपीए 1 2004 ते 2009 पर्यंत चाललं काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार. युपीए 2 2009 ते 2014 या कालखंडामध्ये चाललं. या कालखंडात डॉक्टर मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते आणि सोनियाजी ह्या नॅशनल ऍडवायझरी काउन्सिलच्या अध्यक्षा होत्या. आणि याच दरम्यान भारताचा जो विकास दर असेल किंवा इतर सगळ्या रोजगाराचा दर असेल
किंवा सगळ्याच बाबतीतला ग्रोथ ज्या पद्धतीनं पाहिजे होता त्याच्यापेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त जगभरात ज्या पद्धतीनं बेरोजगारी वाढली त्याच्या तुलनेत भारत हा सगळ्यात मोठा अग्रेसर आणि त्या काळात भारताचं फिनान्शियल बुस्टिंग हे फार मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपण सर्वांनी जगभरात पाहिलंय, आपण देशात अनुभवलेलं आहे. आता ही महामारी कशी आली, महामारीचा कारण काय, ह्याच्या खोलात जे तज्ञ जात आहेत त्यांनी त्याचा अभ्यास त्याच्या पातळीवर सुरू आहे. पण राजकीय पक्ष म्हणून किंवा सर्वसामान्य व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून किंवा समाजातील एक संवेदनशील घटक म्हणून आम्हाला काँग्रेस पक्षाला असं वाटतं की, आणि वाटतं म्हणजे याच्यापूर्वी काँग्रेसनी गरिबांसाठी कायमस्वरूपीच, दीनदलितांसाठी, गरिबांसाठी आणि उपेक्षितांसाठी कायमस्वरूपीच काँग्रेस त्यांच्या पाठीशी राहिलेला आहे. काँग्रेसचा गरिबी हटाव हा नारा सुरुवातीपासूनच राहिलेला आहे, तो आजही आहे. लोक म्हणतील की 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, 80 वर्ष झाली, भारत स्वतंत्र होऊन इतक्या दिवस काँग्रेसचं राज्य आहे आणि गरिबी हटाव हा नारा तुमचा अजूनही आहे. तर असतोच, कारण गरिबी ही सीमांत संकल्पना आहे. गरिबीची परिभाषा वेगवेगळ्या उत्पन्न स्तरावरती असते. काही फारच अति गरीब, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, किंवा आपण कुणाशी तुलना करतो आणि ज्या मिनिमम गरजा आहेत, जसं पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या 5 मूलभूत गरजा होत्या. पूर्वी फक्त अन्न ही गरज होती, परत वस्त्र आली. एक अखंड मानव जातीच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर अन्न ही प्राथमिक गरज, नंतर वस्त्र ही दुय्यम गरज आली, त्यानंतर तृतीय गरज आली निवारा. पूर्वी वंड्या अवस्थेतील माणसं वस्त्र सुद्धा परिधान करत नव्हती, त्यामुळे अन्न ही प्राथमिक गरज होती. त्यानंतर दुसरी गरज आली वस्त्र, तिसरी गरज आली निवारा. त्यानंतर जसं जसं मानवाचं जीवन सुखावह आणि सुखवस्तू होत गेलं तसं तसं परत शिक्षण आणि आरोग्य या बाबतीतल्या 5 पुन्हा मूलभूत गरजांच्या आणि एक दुय्यम मूलभूत गरजा अशा आहेत. आणि आता परत अजून त्या गरजा वाढल्या. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यानंतर संचार म्हणजे प्रवास करणे, आणि त्याच्याच सोबत नेटवर्क आणि इतर आणखी काही गरजा, अशा जवळजवळ 10 वेगवेगळ्या स्तरातल्या प्राथमिक गरजा, दुय्यम गरजा आणि तृतीय प्राधान्य क्रमाच्या गरजा, अशा या 10 तरी किमान अशा गरजा उद्भवलेल्या आहेत. त्यामुळं गरिबी हटाव हा नारा काँग्रेसचा कायमस्वरूपीच राहणार आहे, कारण गरिबी ही समस्या जटिल आहे आणि गरिबी ही कायमस्वरूपी सायकलिंग होत असते. म्हणजे काही लोक काही कारणास्तव आर्थिक गर्तेत जातात, जे सदन होते मागे 10-20 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, ते काही कारणास्तव गरीब होतात. काही कुटुंबात त्यांच्या अघटित घटना घडतात, काही कुटुंबावरती आरोग्याचे संकट उद्भवतात, काही कुटुंब प्रमुख मृत्युमुखी पडतात किंवा कुटुंबाचा कणा हरवतो. काही वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या म्हणा किंवा वेगवेगळ्या येणाऱ्या आव्हानात, काळाच्या येणाऱ्या आव्हानामुळे काही जणांचे व्यवसाय चांगले चालतात, काही जणांचे बंद पडतात, त्यामुळे ते आर्थिक गर्तेत जातात. काही लोक आर्थिक मोठ्या विवंचनेचा सामना करत असतात. त्यामुळं श्रीमंतांचे गरीब होणं आणि गरिबांचे श्रीमंत होणं ही संकल्पना कायमस्वरूपी ही रहाट गाडग्यासारखी चाललेली असते. त्यामुळं आपण गरिबी हटाव हा नारा काँग्रेसचा यासाठी आहे की अपलिफ्टमेंट ऑफ द पुअर पीपल फ्रॉम पॉवर्टी, असा एक कायमस्वरूपी चालणारा तो एक प्रोग्राम असलाच पाहिजे. त्यामुळं जरी कुणी अज्ञानापोटी काँग्रेसच्या गरिबी हटाव या उपक्रमाचा किंवा त्या आमच्या टॅगलाईनचा किंवा आमच्या त्या आयडिओलॉजीचा जर कुणी टिंगलटवाळी करत असेल तर त्यांचं अज्ञान हे हास्यास्पद. कारण गरिबी हटाव हा कायमस्वरूपी चालणारा जागतिक अजेंडा आहे आणि तोच संवेदनशीलतेचा काँग्रेसचा निदर्शक आहे. त्यामुळं गरिबी हटाव या नाऱ्यालाच धरून गरिबी ही प्राथमिक, पूर्वी 10 रुपयात माणूस महिनाभर त्याचं उदरनिर्वाह करत असायचा. आता 10,000 सुद्धा उदरनिर्वाह करणं तसं इतकंसं सहज शक्य नाही, मग तर ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल. त्यामुळं आर्थिक विषमतेचा जर एका बाजूला आपण पाहिलं तर हजारो कोटीची उलाढाल असणारे महाकाय आर्थिक कुटुंब, ज्यांनी त्यांचा संस्थात्मक, त्यांचा कॉर्पोरेट जो सेटअप आहे तो वेगवेगळ्या व्यवसायातून, उद्योगातून मोठा करून त्यांच्याकडे ती आर्थिक सुबत्तता आलेली आहे. आणि काही लोकांकडे आयुध नसल्यामुळं, साधन संपत्ती नसल्यामुळं, पायाभूत सुविधा नसल्यामुळं किंवा तारण आणि कारण नसल्यामुळं, वित्तीय संस्था, पारंपरिक वित्तीय संस्था कर्ज देत नसल्यामुळे त्यांना कोणत्याही सोयी सुविधा व्यावसायिक असतील,
उत्पादन क्षेत्रातील असतील किंवा सेवा व्यवसाय क्षेत्रातील असतील त्या त्यांना देता येणं दुरापास्त होतं, कारण त्यांच्याकडे भांडवली व्यवस्था नसते आणि भांडवल उभा करणारी वित्तीय संस्था ज्या आहेत त्या फार तारण आणि कारण नसल्याशिवाय, प्रामुख्याने तारण नसल्यावरती कर्ज द्यायला फार पुढाकार घेत नाही. आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपण आता कोविड-19च्या या महामारीच्या विळख्यामध्ये आपण साधारण एक गोष्ट अनुभवली, की महाराष्ट्रामधून बाहेरच्या राज्यामध्ये जाणारे जे कामगारांचे आपण लोंढे पाहिले, तर त्याच्यातून एकच निदर्शनाला येतं, की महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांपेक्षा रोजगार जास्त आहे. त्याचं कारण असं, की किरकोळ 1-2 पंचवार्षिक सत्ता कालखंड जर सोडला, तर बहुतेक कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार राहिलेलं आहे. आणि मला पुन्हा एकदा आजच्या या कठीण प्रसंगामध्ये स्मरण करावं असं वाटतं, की स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब असतील, असे स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब असतील, तर असे फार मोठे नेतृत्व देणारे लोक, आदर्श नेतृत्व असणारे लोक महाराष्ट्राला काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्याच्या रूपाने दिले. आता इतर राज्याच्या तुलनेत आपण काँग्रेसचं जर पाहिलं, तर इतर राज्यांमध्ये उत्तर प्रदेश असेल, नागालँड सारखं सुद्धा एखादं राज्य असेल, तर अशा राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत नैसर्गिक संसाधनं म्हणजे नद्या असतील, खनिज संपत्ती असेल, वन्य संपत्ती असेल किंवा इतर जे नैसर्गिक साधन संपत्ती, नैसर्गिक नॅचरल रिसोर्सेस ज्याला आपण म्हणतो, तर ते मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे इव्हन नद्यांची सुद्धा जलसंपत्ती ज्याला आपण म्हणतो, ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांमध्ये आपल्याला दिसते. तरी सुद्धा त्या राज्यामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकलेली नाही आणि ती महाराष्ट्रामध्ये झाली. त्याचं कारण असं, की एखाद्या सामान्य व्यक्तीला जर पिठाची गिरणी सुरू करायची असेल, तर त्याला लागणारं किमान आताच्या काळातलं ₹1,00,000 भांडवल त्याला उभं करणं हे 2-2, 5-5 वर्ष शक्य होत नाही. आणि अशा विचित्र आर्थिक विवंचनेच्या काळात सुद्धा हजारो कोटीचे मोठी धरणं आणि मोठे सहकारी संस्था, त्या मग वस्त्रोद्योग क्षेत्रातील असतील, दुग्ध क्षेत्रातील असतील किंवा साखर कारखान्याच्या संदर्भातले असतील, तर ह्या तिन्ही गोष्टीचा जर आपण विचार केला, तर ह्या कृषीपूरक गोष्टी आहेत आणि कृषीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या ह्या योजना. आज आपण भाकरानांगल सारखी धरणं पाहिली, कोयना धरणासारखी धरणं पाहिली किंवा इंदापूरच्या धरणासारखी धरणं पाहिली, तर ह्या धरणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं, तर मानवी बुद्धिमत्तेला अवाक करणारी ही फार मोठी सिंचनाची मोठी योजना आहे. आणि जोपर्यंत तुमच्याकडे जलमार्गेने समृद्धी आपण असं म्हणत असतो, की जिथं जल नाही तो कल नाही किंवा जल है तो कल है, म्हणजेच पाणी जिथं असतं तिथं समृद्धी असते. चाणक्य सुद्धा त्यांच्या साहित्यामध्ये नेहमी म्हणायचे, की जिथं नदी नाही तिथं मानवाने वस्ती करू नये. कारण उदरनिर्वाहाच्या साधनामध्ये सगळ्यात महत्वाचं साधन आहे प्राथमिक गरजेमधलं पाणी. आणि पाण्याशिवाय शेती करता येत नाही. म्हणून सुरुवातीला सर्वप्रथम काँग्रेस पक्षाने शेतीला प्राधान्य दिलं आणि औद्योगिकरणाला प्राधान्य दिलं. अशा दोन्ही गोष्टीला प्राधान्य दिल्यामुळं प्रामुख्याने देशभरातच सगळीकडे काँग्रेसने केलं. पण आपल्याला महाराष्ट्रापुरतं जर आपण पाहतो आहोत आता, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने जर पाहिलं, तर महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या रूपानं जो रोजगार निर्मिती झाला, जे उद्योग व्यवसाय उभारले, त्यामध्ये साधी पिठाची गिरणी सुद्धा एखाद्या व्यक्तीला सुरू करणं अशक्य असताना त्या काळात मोठमोठे साखर कारखाने, मोठमोठ्या टेक्सटाईल मिल्स, अशा मोठमोठ्या दुग्ध संस्था, दुग्ध उत्पादक संस्था असतील, दुग्ध प्रक्रिया संस्था असतील, ह्या मोठमोठ्या प्रमाणावरती आज सुद्धा आपण गोकुळ दूधचं उदाहरण पाहतो, राजहंस दूधचं उदाहरण पाहतो, शिवामृत दूधचं उदाहरण पाहतो किंवा मदर डेअरीचं उदाहरण, अशा कितीतरी मोठमोठ्या दुग्ध संस्था, दुग्ध प्रक्रिया संस्था, साखर कारखाने. आज महाराष्ट्र राज्य हे साखर कारखान्याचं साखरेचं कोठार समजलं जातं. साखर ही ऊसापासून तयार होते, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी प्रामुख्यानं हे नगदी पीक असल्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा फायदा झालेला आहे. टेक्सटाईल मिल यांना कच्चा माल म्हणून कापूस लागतो, त्यामुळे कापूस उत्पादकांचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याच्यातून फायदा झालेला आहे. दुग्ध निर्मिती किंवा दुग्ध उत्पादन करणारे जे शेतीपूरक
दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा गावगाव लेवलला सहकारी दूध संस्था काढून, दूध उत्पादक संस्था काढून, दूध प्रक्रिया संघ काढून त्यांचा दुधाचा सुद्धा बाय प्रोडक्ट करून आणि दूध प्रक्रिया करून दुधाचा सुद्धा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्यातील. पण हे सगळे जर आपण पाहिले इतर राज्याच्या तुलनेत तर सहकार हा एकमेव तत्व आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्यामध्ये मोठे मोठे व्यवसाय, मोठे मोठे उद्योग प्राथमिक काळामध्ये उभारले गेले आणि त्यामुळे इतर अलाइड इंडस्ट्री जशा आहेत तर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टिंग इंडस्ट्री, अलाइड इंडस्ट्री आहे. इतर लेबर सप्लायर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर्स असतील, कन्स्ट्रक्शन लाईन असतील किंवा इतर सगळेच पूरक व्यवसाय या सहकारी उद्योगामुळे आपल्या महाराष्ट्रात उभा राहू शकले आणि त्याच्यामुळे वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योगस्नेही वातावरण, व्यापार स्नेही वातावरण आणि एक उत्पादक आणि एक व्यावसायिक दृष्ट्या प्रगती पथावर असणारं राज्य अशी एक ओळख आपली देशभरात आपल्या महाराष्ट्र राज्याची झाली. आणि याचं दुसऱ्याला कुणालाही श्रेय जात नाही. याचं श्रेय फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाला जातं आणि काँग्रेस पक्षाने जे हिऱ्यासारखे नेतृत्व आतापर्यंत महाराष्ट्र राज्याला दिलेले आहे. आमचे नेते सुशील कुमार शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री त्यांच्या रूपाने सुद्धा आपण सामाजिक न्याय आणि इतर सगळ्या गोष्टी अनुभवल्या. त्यांच्या काळात शिक्षण संस्था असतील किंवा इतर सगळ्या उद्योगांना लायब्ररी पासून ते प्रत्येक गावातल्या ग्रामसभेपर्यंत माजी मुख्यमंत्री आमचे नेते सुशील कुमार शिंदे साहेबांच्या रूपातून आपण एक सामाजिक न्यायाचं वसा कसा असतो आणि सामाजिक न्याय म्हणजे काय असतो. स्वतः मध्यंतरीच्या काळात शिंदे साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं की जे जे आरक्षण असणारे म्हणजे मागासवर्गीय मध्ये ज्यांना ज्यांना आरक्षण आहे आणि जे आर्थिकदृष्ट्या सुबत्तता ज्यांना आलेली आहे अशा लोकांनी आपलं आरक्षण सरेंडर करायला हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाची एक जळणघळण आणि विचारधारा जर आपण पाहिली तर सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं काँग्रेस कायम अग्रणी राहिलेला आहे, कायम अग्रेसर राहिलेला आहे आणि कायम आग्रही आणि आक्रमक सुद्धा राहिलेला आहे. आणि याच धर्तीवर विचार करताना न्याय नावाची काँग्रेसच्या आताच्या वचननाम्यामध्ये लोकसभा 2019च्या वचननाम्यामध्ये काँग्रेसची न्याय नावाची एक महत्वाकांक्षी योजना होती जे आमच्या वचननाम्याचा आणि याचा भाग होता. तर प्रतिदिन 200 रुपये म्हणजे दरमहा 6,000 रुपये हे त्याच्या क्रायटेरियाप्रमाणे जे काही लाभार्थी आहेत त्यांचं ज्यांचं उत्पन्न हे सामाजिक तुलनेत उपजीविका करण्यायोग्य नाही तर अशा लोकांना भारत देशामध्ये कोणीही उपाशी पोटी झोपू नये किंवा जीवन फक्त जिवंतच राहणं असं नव्हे तर किमान त्याचं जीवन जगणं सुसह्य व्हावं या दृष्टिकोनातून काँग्रेसने युपीए 2च्या काळामध्ये फूड सिक्युरिटी बिल दिलं होतं. अन्न सुरक्षा विधेयक, अंत्योदय योजना असतील किंवा अन्नपूर्णा योजना असतील अशा फार मोठ्या योजना सुद्धा काँग्रेस पक्षाने दिलेल्या आहेत. माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना राजीव गांधी जीवनदायी योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही सुद्धा योजना आरोग्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्याला आता सुद्धा ती आजच्या या कोविड-19च्या या महामारीत सुद्धा ती योजना आजही महाराष्ट्र राज्याला फार मोठ्या प्रमाणावर आज दिलासा देणारी योजना आहे. आणि त्यामुळं अन्न सुरक्षा विधेयक असेल, आपलं आताची न्यायाच्या बाबतीतली जी आमची आयडियोलॉजी होती की प्रत्येक कुटुंबाला ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्नाची एक मर्यादा त्याच्यात घालून ठेवलेली आहे त्या मर्यादेच्या आज ज्यांचं उत्पन्न आहे तर अशा उत्पन्न असणाऱ्या किमान उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना दर प्रतिदिन 200 रुपये म्हणजे दरमहा 6,000 म्हणजे वार्षिक 72,000चं त्यांना आर्थिक सहाय्य सरसकट केलं जावं अशी धारणा आमच्या पक्षाची होती. आणि ती जर आज असती तर आज आपण ज्याप्रमाणे हे महाराष्ट्र राज्यामधून राज्यांतर्गत जे लोक जातात, महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने मला एक गोष्ट इथे निदर्शनाला आणून द्यायची ती अशी की महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार लोक, बेरोजगार म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये बेरोजगारी नाही पण ज्यांचा शेती हा एकमेव व्यवसाय होता आणि ज्यांच्या तुकडेवारीमुळं
15 एकर 25 एकर 50 एकर ज्यांची शेती होती 100 वर्षापूर्वी, त्यांना 5 मुलं झाली, ती तुकडेवारी झाली आणि मग काही अल्पभूधारक झाले, काही भूमिहीन झाले, कुणाला 10 गुंठे शेती राहिली, कुणाला काहीच राहिली नाही, कुणाला 5 एकर राहिली, कुणाला 2 एकर राहिली, कुणाला अर्धा एकर राहिली, कुणाला 10 गुंठे राहिली, कुणाला 2 गुंठे राहिली किंवा कोणी भूमिहीन झालं. आणि अशा काल लोकसंख्येच्या वाढीमुळे ज्या काही नवीन आपल्या समोर समस्या उद्भवल्या, त्या समस्येमधून ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता त्यांचे व्यवसाय हळूहळू बदलले आणि मग ते सेवा व्यवसायामध्ये कन्वर्ट होत झाले आणि ते सेवा व्यवसायामध्ये ज्यावेळेस त्यांना संक्रमण करायचं होतं आपल्या मूळ पारंपरिक शेती व्यवसायापासून, त्यावेळेला त्यांना शहरीकरणाची कास धरावी लागली आणि शहरात जावं लागलं. शहरात जाऊन मग ते काही ठिकाणी बांधकाम व्यावसायिक झाले असतील, काही प्लंबर झाले असतील, काही इलेक्ट्रिशियन झाले असतील, काही हॉकर्स झाले असतील, काही भाजी विक्रेते झाले असतील, कुणी चहाचं कॅन्टीन टाकलं असेल किंवा म्हणजे सेवा व्यवसायामध्ये आणि इतर अलाइड इंडस्ट्रीमध्ये किंवा काही ठिकाणी त्यांनी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरी सुद्धा काही ठिकाणी पत्करलेली पाहिली जाते. आणि महाराष्ट्र राज्यामधले लोक प्रामुख्यानं विभागीय शहरामध्ये गेलेले आपणास दिसतात. जसं विदर्भाचा आपण विचार केला तर विदर्भामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, गोंदिया, गडचिरोली किंवा इतर जे चंद्रपूर वगैरे सगळा भाग आहे. तर त्यातले बहुतांश लोक गेले तर कुठे गेले? गावातून नागपूर सारख्या विभागीय शहरामध्ये गेलेले आपण सांगितलं. औरंगाबाद मधले समजा औरंगाबाद विभागामध्ये आपण 8 जिल्हे पाहिले. जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, लातूर, परभणी अशा ह्या 8 जिल्ह्यामधले लोक उस्मानाबाद, बीड या अलीकडच्या भागातले लोक काही अंशी पुण्या साईडला आले, विभागीय शहरातच आलेले. काही लोक जालना, परभणी इकडचे जे लोक आहेत आणि औरंगाबाद मधला ग्रामीण जो आहे परिसर त्याच्यातले सुद्धा लोक औरंगाबाद ह्या विभागीय शहरामध्ये गेलेले. तिथं सुद्धा चिंचोळी, तिथं सुद्धा फार मोठ्या 5 स्टार MIDCs काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आहेत. फार मोठी रोजगार निर्मिती विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात ती फार मोठ्या रोजगार निर्मितीला वाव, स्कोडा सारख्या कंपन्या असतील, बोकॉनट सारख्या कंपन्या असतील, अशा फार मोठ्या कंपन्यांना तिथं अतिशय नगण्य म्हणजे एकदम वेलकम रेड कार्पेट ट्रीटमेंट देऊन त्यांना काँग्रेसच्या नेतृत्वाने तिथं उद्योग निर्मिती करायला दिलेली आहे. त्यामुळं आपले लोक महाराष्ट्र राज्यातून बाहेर गेलेले आपणास दिसत नाही. कोकणातले लोक रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग किंवा जे सगळे ठाणे, पालघर वगैरे ह्या परिसरातले जे कोकणातले सगळे लोक आहेत, ते कोकणातले लोक मुंबई या विभागीय शहरात आले. उत्तर महाराष्ट्रातले काही लोक असतील धुळे, जळगाव किंवा अहमदनगर वगैरे या परिसरातले, अहमदनगर तर सुबत्ता असणारच आहे त्यामुळे तिथले लोकांचं संक्रमण फार मोठ्या प्रमाणावर मला दिसलं नाही. पण नाशिक आणि जळगाव या ठिकाणी धुळे, नंदुरबार परिसरातले काही लोक आले. मुंबईमध्ये कोकणातले लोक आले. पुण्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या परिसरातले काही अंशी लोक, उस्मानाबादचे काही अंशी लोक हे पुणे या विभागीय शहरामध्ये आलेले आपल्याला आढळतात. त्याचं सगळ्यात एकमेव कारण म्हणजे गावाकडे रोजगार निर्मिती नाही किंवा पर्यायी रोजगार, अंशकालीन रोजगार असतो गावामध्ये. अंशकालीन रोजगार काय असतो की 2 एकर शेती आहे आणि त्यामध्ये आपण खरीपाचं किंवा रब्बीचं पीक एखादं घेतलं तर पेरायला गेल्यानंतर काही पीक अशी आहेत की तुम्ही डायरेक्ट काढणीला जावं लागतं. त्यामुळे पेरलं की मग पारावर पत्ते खेळत बसणे किंवा इतर गाव पुढारकी करणे किंवा इतर काही मनोरंजनाची गोष्टी करणे असं एक साधारण, त्यामुळे अंशकालीन बेरोजगारीचं काही ठिकाणी आपल्याला निदर्शनास दिसतं. किंवा ते लोक काही ठिकाणी ट्रॅक्टरवरची माती टाकणे असेल किंवा इतर वीटभट्टीचा धंदा असेल किंवा इतर बाळूचा व्यवसाय असेल किंवा इतर अन्य कुठल्या व्यवसायामध्ये आपल्याला गेलेले आढळतात ग्रामीण भागामध्ये, ज्या ती ग्रामपंचायत एरियामध्ये किंवा गावखेड्यात जी लागतात. ज्या म्युनिसिपल काउन्सिलचे जे काही गाव आहेत, 3 टायर सिटी असतील त्यातल्या, तर त्यातले लोक ट्रेडिंग करतात, व्यावसायिक व्यापारिक राहतात. आणि अशा स्वरूपात ह्या महाराष्ट्र राज्याची जर आपण रचना पाहिली तर महाराष्ट्र राज्य हे महाराष्ट्राची राजधानी मुंबई योगायोगाने भारताची राजधानी झाली आणि त्याला काँग्रेसची नेतृत्वच सगळ्यात मोठं श्रेय त्या काँग्रेसच्या नेतृत्वांना आतापर्यंतच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने प्रामुख्याने स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील किंवा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील. महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांचं सुद्धा योगदान हे आजही जागतिक पातळीवर दखल घ्यावी असं आहे आणि ते सुद्धा नेतृत्व काँग्रेसमध्येच तयार झालेलं आहे. काँग्रेसच्याच मुशीत त्यांची जडणघडण झालेली आहे. काँग्रेसच्याच विचारासोबत ते भले त्यांचा वेगळा प्रादेशिक पक्ष असेल तरी
काँग्रेसच्याच विचारासोबत आदरणीय पवारसाहेब आजही आहे. म्हणजेच याचा अर्थ असा, सहकार क्षेत्रातून रोजगार निर्मितीमध्ये प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध संस्था, दुग्ध सहकारी संस्था, दुग्ध उत्पादक संस्था असतील किंवा दूध संघ असतील, हे मोठ्या प्रमाणावर उभा राहिले. सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या उभा राहिल्या आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्यातून होणारा रोजगार निर्मिती, शेतकऱ्याच्या कच्च्या मालाला मिळालेला भाव आणि त्याच्यामुळं फुललेल्या बाजारपेठा आणि फुललेल्या बाजारपेठामुळं पूरक व्यवसाय व्यापाराला मिळालेली चालना आणि प्रोत्साहन, यामुळं महाराष्ट्र राज्यातील कोणताही व्यक्ती आंतरराज्यात तो प्रवेश करेल रोजगार शोधण्यासाठी, पण बाहेरच्या राज्यामध्ये जाताना महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती फार मोठ्या प्रमाणावर इतर राज्याच्या तुलनेत टक्केवारी आपल्या राज्यातली खूप कमी आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण की काँग्रेसनी सहकार या संकल्पनेला फार मोठं वाव दिला आणि सहकाराला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मिती केली आणि हे काँग्रेसचं फलित आहे. आणि आपण या महामारीच्या कोविडच्या विळख्यात सुद्धा आपण पाहतो की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना काहीतरी उपटसुंबांसारखं काहीतरी बेजबाबदार वक्तव्य करतात की आमच्या राज्यातले कामगार जर तुमच्या राज्यात पाहिजे असतील तर आमची राज्याची परवानगी घ्या वगैरे. तर असे काही राज्यात परवानग्या घेण्यासाठी आपण काही वेगळा देश नाही. उत्तर प्रदेश म्हणजे काय हा वेगळा देश नाही, भारताचाच तो घटक आहे आणि भारतामध्ये तुम्हाला संचार स्वातंत्र्य आहे. कोणताही व्यक्ती राईट टू लाईफ या सदराखाली जीवन जगण्यासाठी आणि राईट टू मूव्ह म्हणजे संचार स्वातंत्र्याखाली कुठल्याही राज्यात प्रवेश करू शकतो, कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे हा अशा पद्धतीचा प्रादेशिक वाद या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी काढलेला दिसतो. आणि अशातच हास्यास्पद गोष्ट म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री आउटघटकेचे कारभारी आणि ज्यांना 5 वर्ष लादलेले मुख्यमंत्री म्हणून ज्यांना उपाधी मिळाली आणि ज्यांना 5 वर्ष मुख्यमंत्री असून सुद्धा किमान 5% सुद्धा लोकमान्यता आणि लोकप्रियता मिळवता आली नाही, पक्षातील काही विशिष्ट त्यांचे बोटावर मोजणारे समर्थक जर सोडले तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 5% सुद्धा महाराष्ट्रीयन लोकांचं समर्थन किंवा लोकमान्यता लोकप्रियता मिळवता आलेली नाही. हा असा भारत देशातील एकमेव असा मुख्यमंत्री आहे की ज्या मुख्यमंत्र्याला 5% सुद्धा 5 वर्ष कंप्लीट करून सुद्धा, म्हणजे महाराष्ट्रात 5 वर्ष पूर्ण केलेले माझ्या माहितीप्रमाणे ते एकमेव मुख्यमंत्री आहेत. अर्थातच ते तांत्रिकदृष्ट्या लादलेले मुख्यमंत्री होते. त्यांच्या पक्षांतर्गत कदाचित नितीन गडकरी हे केंद्रीय पातळीवरील नेतृत्वांना ध्रुवीकरण करण्यासारखे करतील असं वाटलं आणि त्या भीतीपोटी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना नेमलं. जर नितीन गडकरींना त्यांनी नेमलं असतं मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पक्षांतर्गत, तर नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली त्यांचा एक वेगळ्या पद्धतीचं जर समजा त्यांनी काम केलं असतं तर महाराष्ट्र राज्यात या नितीन गडकरींचं कदाचित भविष्यात पंतप्रधान पदासाठी आव्हान उभं राहू शकलं असतं. आणि या भीतीपोटी देवेंद्र फडणवीस यांची कोणतीही पात्रता किंवा त्यांची ज्येष्ठता नसताना सुद्धा एकनाथ खडसेंसारखे लोक असतील किंवा इतरांनी सुद्धा त्यांच्या पक्षामधील ज्येष्ठत्वाचा विचार न करता फक्त आणि फक्त अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना सोयीचे राहणारे आणि गुजराती म्हणण्यापेक्षा प्रादेशिक वादाला महाराष्ट्रापेक्षा गुजरातला प्राधान्य देणारे, गुजरात हे आम्ही काही वैरी समजत नाहीये, पण आपल्या राज्याचा मुख्यमंत्री असताना फक्त अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे गुजरातचे आहेत म्हणून महाराष्ट्र राज्यातल्या काही रोजगार जसं डायमंड मार्केट असेल, कपड्याचं मार्केट असेल किंवा पोर्ट असतील, असे मोठे मोठे व्यवसाय सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातले जवळजवळ शेकडो, मुंबईतले शेकडो व्यवसाय हे गुजरातच्या सुरत सारख्या ठिकाणी त्यांनी हलवले आहे. आणि ही फार दुर्दैवाची बाब आहे आणि आपण उघड्या डोळ्यांनी बघत बसतो, ही मात्र फार दुर्दैवाची बाब आहे. आणि त्यामुळं कसलीही लोकमान्यता नसताना लोकांना त्यांचा चेहरा पाहिलं की आता उभं येते, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे की आज तुम्ही पाहता कोणत्याही सोशल नेटवर्किंगच्या कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवरती आपण पहा, भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या कोणत्याही कार्यकारिणीतल्या कोणत्याही व्यक्तीने, मग ते माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असतील, विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा अन्य कोणत्याही सगळे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे जे सगळे
हास्यास्पद विदूषकी चेहरे असतील, म्हणजे मी खोडसाळपणे म्हणत नाही, पण सोशल मीडियावरती जे लोक आता अभिव्यक्तीने व्यक्त होतात आहे, तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीनी एकदा हसून बाजार उठवणाऱ्यांचा 1 करोड लोकांचा समूह, असे कित्येक समूह झालेले, त्या समूहामध्ये त्यांनी जर पाहिलं तर त्यांच्या निदर्शनास येईल, किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आज दैनिक लोकमत सारखं असेल, दैनिक लोकसत्ता सारखं असेल, किंवा दैनिक महाराष्ट्र टाइम्स असतील, किंवा इतर कोणतं टाइम्स ऑफ इंडिया असेल, किंवा कोणत्याही ऑथेंटिक दैनिक असेल किंवा ऑथेंटिक वृत्तवाहिनी असेल, जसं IBN लोकमत आहे, एबीपी माझा असेल, किंवा अन्य कुठल्या वृत्तवाहिनी आहेत, या वृत्तवाहिन्या किंवा दैनिक कोणतीही प्रसार माध्यम आहेत, या प्रसार माध्यमावरच्या कोणत्याही याच्यावरती एखादं विधान जर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं, किंवा असं एखादं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं, किंवा एखादं विधान रावसाहेब दानवेंनी केलं, किंवा कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसच्या कॅबिनेट मधल्या कोणत्याही मंत्र्यांनी जर काही विधान केलं, तर जागतिक विक्रम मोडावा एवढ्या शिव्या, मग त्या वेगवेगळ्या अंगाने असतील, शिव्या असतील, किंवा त्यांना त्यांच्यावर येणाऱ्या ज्या रॉंग कमेंट्स आहेत, रॉंग म्हणजे कमेंट्स, याच्यातून या जर कमेंट त्यांनी वाचल्या या सगळ्या नेत्यांनी, तर त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल की आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या चेहऱ्यांना नाकारलं गेलेलं आहे, आणि याच्यातला एकही चेहरा हा सर्वमान्य, लोकमान्य आणि अधिमान्य नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण लोकांना इच्छा नसताना, लोकांना आवडत नसताना, आपण सारखं सारखं आम्ही तुमच्यासाठी हे करतो, आम्ही तुमच्यासाठी संवेदनशीलता वाहतो. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं, कोल्हापूर आणि सातारा सांगली परिसरामध्ये पूरग्रस्त परिस्थिती मागच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीच्या कालखंडामध्ये आली होती. त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्यावेळेला ते महाजन नावाचे मंत्री, किंवा ते सदाभाऊ खोत सारखा मंत्री तिथे जाऊन फोटो सेशन करून येतात. लोकांनी त्यांना गावबंदी केली. इतकी जर वाईट परिस्थिती यांच्या कालखंडात आली होती. अशा परिस्थितीमध्ये आणि आता सगळ्यांनी मिळून या महामारीचा सामना करणं हे सामंजस्याच्या दृष्टीनं, हे मानवतेच्या दृष्टीनं सुद्धा योग्य असताना, कुठंतरी जाऊन राष्ट्रपतीच्या राजवटीची मागणी करायची, कुठेतरी हास्यास्पद काहीतरी वक्तव्य करायची, आपला स्वतःचा आमदार निधी हा पंतप्रधान निधीमध्ये वर्ग करायचा, महाराष्ट्र राज्याला कोंडी करायची, महाराष्ट्राचा जीएसटी द्यायचा नाही, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या केंद्राकडनं होणाऱ्या सगळ्या मदती रोखायच्या, साधं पीपी किट सुद्धा महाराष्ट्रात आपण आतापर्यंत देऊ शकला नाही. अतिशय लाजिरवाणी गोष्ट. आणि भारत देशाचा आज तांत्रिकदृष्ट्या प्रधानमंत्री समजा नरेंद्र मोदी ही असतील, तर आपण सगळ्या देशाच्या महामारीच्या, या कोविडच्या किंवा या कोरोना विषाणूच्या महामारीचे जर आपण व्हिडिओ पाहिले आणि तुलनेत भारताचा व्हिडिओ पाहिला, तर आपल्या सगळ्यात दुर्दैवी गोष्ट एकच लक्षात येते की तुम्ही इटलीचा व्हिडिओ पहा, जर्मनीचा एक व्हिडिओ पहा, अमेरिकेचा व्हिडिओ पहा, किंवा कोणत्याही राष्ट्राचा व्हिडिओ पहा, की तिथं किती फार मोठ्या प्रमाणावर या कोरोना विषाणूचा सामना आणि कोविड-19च्या संदर्भातला सामना केला जातोय. याचा सामना करणारे जे कोरोना वॉरियर्स आहेत, तर ते वॉरियर हे सगळ्यात पहिल्यांदा आहेत वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, डायग्नोसिस करणारे, पॅरामेडिकलचे टेस्ट करणारे पॅथॉलॉजिस्ट, किंवा त्यांचे DMLT झालेले जे काही पॅथॉलॉजिस्टचे असिस्टंट्स असतील, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन्स असतील, आणि इतर औषधोपचार करणारे, औषध निर्मिती करणाऱ्या कंपनी असतील, औषध विक्री करणारे फार्मासिस्ट असतील, आणि यासोबत या कोरोना वॉरियर्स मध्ये हेल्थ हा जर ह्याच्यावरती जर आपल्याला अटॅक केला गेला असेल, तर हेल्थ आणि हेल्थ अलाइड सर्व्हिसेस या सर्व्हिसेस मध्ये काम करणारे हे जे सगळे घटक आहेत, त्यामध्ये डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, किंवा त्याच्यामध्ये संशोधन करणारे, रिसर्च करणारे सायंटिस्ट असतील, किंवा फार्मासिस्ट असतील, मेडिकल शॉपमध्ये काम करणारे हे असतील, किंवा नर्सेस आणि पॅरामेडिकल सर्व्हिसेसच्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा त्यांच्या सेवा देणाऱ्या सगळ्या व्यक्ती आहेत, या कोरोना वॉरियरच्या पहिल्या टप्प्यात येतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये जनतेचा ज्याचा संपर्क येतो, म्हणजे थेट रुग्णांचा संपर्क येणार असेल, तर तो आरोग्य होतो. त्यामुळं प्रथम मी सगळ्या आरोग्य सेवकांना आणि कोरोना वॉरियर्सना नतमस्तक होऊन धन्यवाद देतो की आपण आजपर्यंत न भिता, न डगमगता महाराष्ट्र आणि इतर देशातल्या सगळ्या राज्याची सेवा केली. पण
मी देशाच्या पंतप्रधानांच्या वतीनं आपली माफी मागतो की आपलं दुर्दैव असं आहे की आपल्या पंतप्रधानांना आपल्याला पीपी किट सुद्धा देता आलं नाही. आणि पीपी किट न दिल्यामुळं कित्येक आरोग्य सेवकांना कोरोनाची लागण झाली आणि ती स्वतः कोरोना कॅरियर झाली. कोणत्याही देशामध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय यंत्रमानव आल्यासारखा, रोबोट आल्यासारखा अशा पद्धतीने त्यांचे पोलीस असतील, डॉक्टर्स असतील, एकदम फेस शिल्ड असेल, मास्क असतील चांगल्या क्वालिटीचे, पीपी किट असतील, शू कव्हर पासून ते हँड ग्लोव्ह पासून ते सॅनिटायझर स्प्रेइंगच्या मशीन्स असतील, ट्युनेल्स असतील, या कोविड अलाइडच्या संदर्भातल्या कोविडच्या प्रिव्हेन्शन करणाऱ्या सगळ्या गोष्टींचा भरमसाठ मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे उत्पादन क्षमता आणि लोकसंख्या उत्पादन करण्याची नसताना सुद्धा त्यांनी त्या उपलब्ध करून प्रशासन आणि आरोग्य सेवेतल्या सगळ्या लोकांना त्यांनी त्या आतापर्यंत दिलेले. पण आपल्या भारताचं दुर्दैव असं की ही तांत्रिकदृष्ट्या लादले गेलेली आणि जाहिरातबाजी करून लोकांना फसवून सत्तेवर आलेली जी नरेंद्र मोदींचं सरकार आहे, यांनी थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, दिवे लावा असले काहीतरी फालतू आणि अशास्त्रीय काहीतरी उपक्रम सांगून जे कोरोना रोखण्यासाठी सगळं चालली होती चांगली परिस्थिती त्याला सुद्धा प्रतिबंध घातला. आणि रेल्वेच्या गैरसोयी असतील, विमानाच्या गैरसोयी असतील, पहिल्यांदाच विमानसेवा थांबवा असं आमचे नेते आदरणीय राहुलजींनी सांगितलं होतं की बाहेरच्या देशातून येणारे पहिले विमानतळ तुम्ही सील करा आणि कुणालाही बाहेरच्या देशातून येऊ देऊ नका. बाहेरच्या देशातून आलेल्या संक्रमित रुग्णांपासूनच आपल्या देशामध्ये हा महामारीचा जो आता विळखा सुरू झालाय आणि महामारीचा जो फार मोठा आपत्ती आलेली आहे ती सुरुवातीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी दुर्लक्ष केलं किंवा त्यांच्या जाहिरातबाजी आणि त्यांच्या प्रसिद्धी पिसाट पोंगी पंडितपणाचा प्रदर्शन त्यांना वेगवेगळ्या माध्यमावरून करण्याचं त्यांना मन की बात, तन की बात, धन की बात हे सगळं करताना त्यांच्या हे लक्षात राहिलं नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडनं अक्षम्य दुर्लक्ष झालं आणि ही महामारी आज भारत देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात फोफावली आहे, फार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. आणि आजच्या या महामारीच्या विळख्याचा सामना करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची प्रामुख्यानं युवक काँग्रेसनी आजचा हा जो स्पीक अप इंडिया नावाचा जो हॅशटॅग आम्ही आता केलेला आहे, स्पीक अप इंडिया नावाचा जो प्रोग्राम आमचा आज एक अभियान आम्ही सगळे काँग्रेसचे विचाराचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतो आहोत. आमची सगळ्यात पहिली मागणी ही आहे की काँग्रेसच्या वचननाम्यामध्ये जी योजना सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य जनतेपर्यंत देण्याचं वचन दिलं होतं, भले आमचं सरकार आलं नसेल, तांत्रिकदृष्ट्या आपण जनतेला फसवायला आपण पुरून उरलात, त्यामुळे आपलं तांत्रिकदृष्ट्या राज्य आपण लोकांवरती लादलं आहे आणि हे दुर्दैव भारत देशाचं असलं तरी सुद्धा आमची काँग्रेस पक्षाची एक आक्रमक आणि आग्रही मागणी आहे. ती विनंती समजा किंवा मागणी समजा, पण सामान्य जनतेला आज 6,000 रुपये तरी किमान दरमहा आपण दिले तर उदरनिर्वाहापासून आणि आर्थिक विवंचनेपासून सामना करण्यासाठी त्यांना सुसह्य होईल. ही मागणी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या स्पीक अप इंडिया कार्यक्रमाची आमची निश्चितच आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आगामी जे प्रश्न उद्भवणार आहे त्यामधले जर प्रश्न आपण पाहिले तर रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवणार आहे. रोजगाराचा प्रश्न जर उद्भवणार असेल तर त्याच्यात आपण जर पहिल्यांदा पाहिलं तर रोजगार निर्मिती नेमकी कुठल्या घटकापासून झालेली आहे, तर माझ्या निरीक्षणात असं दिसतं भारतात प्रामुख्याने महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रोजगार देणारं जर ते कोणतं क्षेत्र असेल तर ते क्षेत्र आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री. कारण आज आपण पाहिलं तर ट्रान्सपोर्ट लाईन आणि त्यामध्ये ट्रान्सपोर्ट दळणवळणाची साधनं किंवा दळणवळणाची जी काही आपण उपकरणं म्हणतो, दळणवळणाची यंत्रणेला लागणारी जी वाहनं वगैरे असतात, तर त्यामध्ये ड्रायव्हर आणि ती वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि त्या कंपन्यामधून होणारा रोजगार आणि चालक जर पाहिले तर आज मुंबई सारख्या आपण परिसरात जर पाहिलं तर मुंबई प्रादेशिक आरटीओ कार्यालय जे आहे परिवहन, तर त्यांच्याकडे 2000
13च्या रेकॉर्ड प्रमाणे जर आपण पाहिलं तर मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाकडे 25 लाख वाहनांची नोंदणी. म्हणजे आपण असं समजलं की 10% लोक सेल्फ ड्राईव्ह करत असतील तरी सुद्धा साधारण 24 लाख 22 लाख लोकांना वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर या गोष्टीचा रोजगार निर्मिती झाली. त्यामुळं आता कोविडच्या महामारीच्या या भीतीदायक पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन झाल्यामुळं लोकांचा प्रवास थांबला, लोक घरी बसले. त्यामुळं सगळ्यात महत्वाचा फटका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला बसेल अशी शक्यता आहे. आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर आधारित असणारे जे रोजगार करणारे लोक आहेत, वाहन चालक ड्रायव्हर असतील, तर त्यांना मोठ्या प्रमाणावर या बेरोजगारीचा आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. फार मोठी आव्हानं या कोरोनाच्या विषाणूच्या आणि या नरेंद्र मोदींच्या गलथानपणाच्या चुकीमुळे आपण आता भोगतो आहोत आणि आपण आता त्या आव्हानाला आपण सामना करतो आहोत. त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला याचा फटका बसणार आहे. त्यानंतर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये हॉटेल्स असतील, लॉज असतील, रेस्टॉरंट्स असतील किंवा इटिंग शॉप्स असतील, फूड्स रेस्टॉरंट्स असतील, तर अशामध्ये कॉमन काही वस्तू वापरल्या जातात. त्याच्यामध्ये डिशेस कॉमन वापरल्या जातात, ग्लास कॉमन वापरले जातात, सर्व्हिंग करणारे लोक कॉमन असतात. त्यामुळं तिथं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होईल या भीतीमुळं जरी लॉकडाऊन उठला तरी लोक स्वतःच्या जीविताच्या काळजीसाठी, आरोग्याच्या काळजीसाठी लोक सार्वजनिक क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक कुठल्याही वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी आता प्राधान्य देणार नाही. त्यामुळं अशा गोष्टीचा फार मोठ्या प्रमाणात सामना आपल्या देशाला करावा लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मोठा फटका बसेल अशी शक्यता वाटते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला. आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशी निगडीत असणारे ड्रायव्हर असतील किंवा वाहन निर्मिती करणाऱ्या काही कंपन्या आणि त्याचे लागणारे काम, त्याचे इंजिनियर्स असतील, मेकॅनिकल इंजिनियर्स असतील किंवा त्यांच्यातले इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स असतील, त्यांच्यातले मॅनेजमेंट करणारे काही लोक असतील, त्यांचे स्टाफ असेल, त्यांच्या आउटलेटचे सेंटर असतील, त्यांच्या एजन्सीज असतील, त्यांचे डिस्ट्रीब्युटर्स असतील, याच्यातून होणारे सगळे रोजगार निर्मितीवरती फार मोठ्या प्रमाणावरती फरक पडेल असं एकंदरीत प्रथमदर्शनी दिसतंय. आणि याच्यात कसा उपाययोजना करायला पाहिजे याच्या बाबतीत सगळ्या तज्ञांनी आपापली एक कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती व्यक्त होणं गरजेचं आहे. सरकारला त्याच्या सूचना करणं गरजेचं आहे. विरोधी पक्षाला सुद्धा याच्यामध्ये, आम्ही विरोधी पक्षात केंद्रात जरी असलो तरी आमची भावना आणि आमचं काँग्रेस पक्षाचं जे धोरण राहिलेलं आहे ते कायमस्वरूपी देश हिताचं आणि जनहिताचं आणि संवेदनशीलतेचं आणि विकर सेक्शन ऑफ द सोसायटी मधलं सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं फार संवेदनशील काँग्रेस पक्षाची धारणा आमची नेहमीच राहिलेली आहे. त्यामुळं राजकारण करण्याची ही वेळ नाही. आणि अशाच स्वरूपात जर आपण पाहिलं तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही फार मोठ्या प्रमाणात याच्यात आता ह्या विळख्यामध्ये सुरुवातीला त्याच्यावरती फार मोठा वाईट परिणाम होईल असं दिसतंय. दुसरं, आदरातिथ्य करणाऱ्या म्हणजेच हॉस्पिटॅलिटी करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि फूड सर्व्हिंग करणारे, ज्या काही कॉमन फूड सर्व्हिंग करणाऱ्या ज्या व्यावसायिक आहेत त्यांच्यावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात फटका याचा बसणार आहे. टुरिस्ट ज्या ट्रॅव्हल एजन्सीज आहेत, टुरिस्ट आहेत, मग त्याच्यामध्ये एअर एव्हिएशन इंडस्ट्री असेल, विमानपथन उद्योग सेवा असेल, त्यानंतर खाजगी टुरिस्ट कंपन्या असतील, लक्झरी बसेस देणाऱ्या टुरिस्ट कंपन्या असतील, याच्यामध्ये सुद्धा आता सोशल डिस्टन्सिंग पाळता येत नाही. या कारणास्तव लोक प्रवास करणं कमी करतील आणि त्यामुळं याच्या सुद्धा ज्यांचे कर्ज घेऊन वाहनं घेतलेली आहेत किंवा ज्या विमान कंपन्या सुरुवातीलाच काही विमान कंपन्या आर्थिक तोट्यात होत्या, अशा विमान कंपन्या सुद्धा आता डबघाईला येण्याची सुद्धा चिन्ह दिसतील. आणि ह्या सगळ्या महामारीच्या ह्या सगळ्या सामना करताना आता हे आभाळच फाटलंय किंवा आभाळ फाटत चाललंय, तर अशा परिस्थितीमध्ये आपण कसं या परिस्थितीचा सामना करायचा आणि काय त्याच्यातून लवकरात लवकर, माझी निर्मिका चरणी एकच विनंती आहे की लवकरात लवकर याची लस उपलब्ध व्हावी. आणि जसं आपण सगळ्या रोगावरती, जसं पूर्वी वेगवेगळे देवीसारखा रोग, पटकीसारखा रोग, असे रोग आले होते, त्या सुद्धा महामारीवरती आपण त्या वेळेला लसीच्या आणि डोस उपलब्ध करून त्याच्यातून आपण बाहेर पडलो, असंच लवकरात लवकर या कोविडच्या
विषाणूच्या कोरोनाच्या विषाणूपासून बाहेर पडावं आणि लवकरात लवकर याची लस उपलब्ध होणं गरजेचं आहे. याच्यासाठी फार मोठ्या पातळीवरती संशोधन करणं ही सुद्धा एक सध्या काळाची गरज आहे आणि अतिशय युद्ध पातळीवर याचं संशोधन करणं गरजेचं आहे. आता आपण दुसरा विषय जर पाहिला तर बस सेवा ह्या महागल्या जातील की काय? रेल्वेच्या सेवा, रेल्वेची तिकीट सुद्धा महागले जातील की काय? कारण जर आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पालन करायचं असेल तर आपण जर पाहिलं तर 52 लोक घेऊन जाणारी बस पूर्वी 65 लोक घेऊन जात असताना सुद्धा भले ती बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करत असेल तरी सुद्धा कोणत्याही राज्यातली राज्य परिवहन करणारी जी बस सेवा आहे ही मग ती राज्याची असेल किंवा महापालिका करत असेल, जसे मुंबई महापालिकेमध्ये महापालिकेच्या परिसरामध्ये बेस्ट बस आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये MSRTC आहे, महाराष्ट्र रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. कोणतीही बस सेवा ही आजपर्यंत फायद्यात आलेली नाही, ज्यामध्ये क्षमतेच्या दुप्पट प्रवासी वाहतूक केली असताना सुद्धा या बस सेवा कधीही फायद्यात निघालेले नाहीत. तिकीट दर वर्षाला वाढत गेलेला आहे आणि तरी सुद्धा हे फायद्यात न निघालेल्या वाहतूक संस्था आहेत, मग त्या राज्याच्या असतील किंवा खाजगी वाहतूक संस्था असतील, जसं की नीता ट्रॅव्हल्स आहे किंवा इतर सुद्धा सगळ्या ट्रॅव्हल्स कंपन्या, प्रायव्हेट ट्रॅव्हल्स कंपनी आहेत. यांना तिकीट दर राज्य शासनाच्या तिकीट दराच्या आसपास ठेवावा लागतो. त्यामुळे राज्य शासनाचा जो तिकीट दर आहे त्याच्या आसपासच ते तिकीट दर ठेवतात आणि मग ते वेगळ्या सेवा त्याच्या पॅरल देत असतात. तरी सुद्धा अशा वाहनाच्या वहन क्षमतेच्या पेक्षा दुप्पट वाहतूक करून प्रवासी वाहतूक सेवा देऊन सुद्धा या वाहतूक संस्था आजपर्यंत कोणत्याही वाहतूक संस्था फायद्यात निघालेल्या दिसत नाही. आणि मग अशा सोशल डिस्टन्सिंगच्या काळामध्ये जर सोशल डिस्टन्सिंग करायचं असेल, आपण म्हणतो त्याप्रमाणे 2 मीटर किंवा 1 मीटरचं अंतर ठेवायचं असेल, तर ज्या बसची क्षमता 50 प्रवासी वाहतुकीची आहे त्या बसना 25 वाहतूक करावी लागेल, 20 लोकांची प्रवाशांची वाहतूक करावी लागेल. अशा या प्रवासी वाहतुकीच्या करताना त्या व्यावसायिक दृष्ट्या नफ्यात कशा निघतील आणि व्यावसायिक दृष्ट्या त्या कशा चालतील, म्हणजेच मग याचा अर्थ जर त्या चालायच्या असतील तर निश्चितचपणे तिकीट दर सुद्धा वाढतो किंवा तिकीट दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग ती रेल्वेच्या दृष्टीने सुद्धा तिकीट दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, राज्य परिवहनच्या सुद्धा तिकीट दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यामुळं सामान्य माणसाला प्रवासी वाहतुकीच्या वेळेला सामान्य माणसाला सुद्धा याचा फार मोठा फटका आणि फार मोठा सामना करावं लागणार. आणि याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे पुन्हा कोविड विषाणू आणि कोरोना विषाणूची प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रसंगामध्ये सुद्धा केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत तर नाहीच, एवन इथले विधायक म्हणजे विधान परिषदेचे विधानसभेचे सदस्य सुद्धा महाराष्ट्र सरकारकडे आजच्या या महामारीच्या प्रसंगात सामना न करता सुद्धा सहकार्य न करण्याची भूमिका घेऊन राजकारण केवळ डोक्यात ठेवून हे फक्त आणि फक्त त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर डोळा आहे, सरकार कसं कोसळेल महाआघाडीचं आणि महाविकास आघाडीचं आणि काय होईल एवढ्याच फक्त त्यांचा डोळा फक्त जसा बोक्याचा डोळा त्या लोण्याच्या गोळ्यावरती असतो तसाच या भारतीय जनता पार्टीच्या सत्ता पिपासू आणि यांची उबग जनतेला आलेली आहे असताना सुद्धा हे सारखं जनतेसमोर जातात, वेगवेगळ्या माध्यमात स्वतःच्या टिमकोगिरी आणि प्रसिद्धी पिसाट पोंगी पंडितपणा तिथे जाऊन दाखवतात. तर अशा लोकांनी आता मला वाटतं काही दिवस शांत राहिलेलंच. माझी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेतृत्वाला प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांना अशी विनंती आहे की आपण सगळ्या माध्यमांवरती कमीत कमी तुम्ही त्याच्यातला 100 कमेंट वाचा. तुम्हाला असं वाटतं की ते ट्रोलर आहेत काँग्रेस पार्टीच्या किंवा शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुणीतरी त्यांना ट्रोल करायला कृत्रिमरित्या रोजगार देऊन बसवले, असं काही नाहीये. सामान्य माणसं ना तुमचा चेहरा बघितलं की आता उबग येते. त्याचं कारण तुम्ही 5 वर्ष लादले गेलेले मुख्यमंत्री होता. तुम्ही तुमच्या पक्षामध्ये सुद्धा असूयेनी आणि द्वेषबुद्धीनं वागणूक केलेली असल्यामुळे तुमच्याबद्दल कुठल्याही व्यक्तीला आपुलकी आणि लोकमान्यता तुम्ही गमावून बसलेला आहात. त्यामुळे तुम्ही काही दिवस शांत राहा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मला तर वाटतं आता नेतृत्व बदलाचीच एक परिस्थिती समोर आल्याशिवाय लोक भारतीय जनता पार्टीकडे किमान उबग आलेल्या नजरेतून तरी बघणार नाहीत, अशी परिस्थिती याच्यात आलेली. आता दुसरा जर विषय आपण पाहिला कोविडच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर
याच्यात सगळ्यात मोठा फटका हा शेतकऱ्यांना तर आता बसलेलाच आहे. कारण मी पाहिलं की खरबूज असेल, कलिंगड असेल की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंबा असेल, द्राक्ष असतील किंवा उन्हाळ्यात येणारी जी पिकं आपण पाहिली, खरबूज, टरबूज, कलिंगड अशा सगळ्या प्रकारची जी पिकं आपण पाहिली. तर त्या पिकांचा बाजारभाव लगेचच कोसळला. त्याचं कारण त्या शेतमालापासून प्रक्रिया करून जो त्याचे बाय प्रॉडक्ट्स तयार केले जायचे, ते बाय प्रॉडक्ट करणं, त्याचं कन्झम्पशन थांबल्यामुळं, त्याचं प्रोडक्शन करणंही थांबलं. त्याच्यामुळं त्याला बाजारपेठ आणि लोकच लॉकडाऊनवर बाहेर आले नाहीत. त्यामुळं ग्राहकांची जे एक खरबूज ₹50 ला मिळायचं, तर ते ₹100 डझन खरबूज बाजारपेठेत उपलब्ध झाली आणि कितीतरी फार मोठ्या प्रमाणावर हातात आलेली पिकं, नगदी पिकं असतील किंवा व्यापारी व्यावसायिक नफा कमवून देणारी शेतकऱ्यांचं चांगलं संपन्नता आणणारी पिकं सुद्धा आपण बघितली की कवडी मोलाने आणि मातीमोल भावाने आपल्याला विकावी लागली. आणि याच्याच संदर्भात आणखी एक विचार केला तर शेतकऱ्यांचा कणा असणार जर आपण पाहिलं तर दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसायामध्ये आपण पाहतो आणि दुग्ध व्यवसायामध्ये दुग्ध उत्पादन करणारे जे प्रत्येक गावागावामध्ये दुग्ध उत्पादन करणारे, दूध संकलन करणारे दूध संकलन केंद्र आहेत आणि दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत आणि दूध संघ, चिलिंग प्लांट, प्रक्रिया केंद्र आणि बाय प्रोडक्ट करणारे दूध संघ आहेत. अशा दूध उत्पादक लोकांना सुद्धा फार मोठा फटका याचा असा बसतोय की लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर निघत नाहीत. त्यामुळं दुग्धजन्य पदार्थ, दुधापासून बनणारे मिठाईचे पदार्थ हे सुद्धा त्याचं सुद्धा कन्झम्पशन फार कमी प्रमाणात होताना दिसते. चहा सुद्धा बाहेर ज्याप्रमाणे चहा लोक प्यायचे रोज 5-5, 10-10 कप चहाचं कन्झम्पशन व्हायचं. त्यामुळे चहा दूध असल्यामुळे दुधाचा वापर वाढायचा, साखरेचा वापर वाढायचा, इतर त्याच्यातून रोजगार निर्मिती व्हायची आणि ही सुद्धा क्षेत्रावरती, दुधाच्या सुद्धा क्षेत्रावरती प्रभाव पडेल असं दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याचा सामना आर्थिक संकटाचा करावा लागणार आहे. या संदर्भात आपण पाहिलं तर लग्न समारंभ जिथं फार मोठ्या प्रमाणावर लोक एकत्रित व्हायचे, असे लग्न असतील, वाढदिवसाचे कार्यक्रम असतील, बारशीचे कार्यक्रम असतील, घरगुती संस्कार जसे आपण धर्मसंस्कारामध्ये आपण म्हणतो हिंदू संस्कृतीमध्ये काही संस्कार असतात, बारसं असेल, नाव ठेवायचं असेल किंवा लग्न समारंभ असेल, साखरपुडा असेल किंवा अशा संदर्भातले जे जिथं कुठं समाज एकत्र येतो किंवा लोक एकत्रित येतात अशा सेवेमध्ये जशी केटरिंग सर्व्हिस आहे, त्यानंतर मंगल कार्यालयासारखे काही व्यवसाय असतील, तर अशा सुद्धा व्यवसायावरती फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडताना दिसतोय. याच बाबतीत आपण पाहिलं तर ज्या लोकांनी कर्ज काढून आपले व्यवसाय नुकतेच उभा केले होते आणि नुकतेच ते तात्पुरते सुरळीत चालण्या इतपत आले होते, अशा लोकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळं त्यांची आर्थिक गणित चुकली आणि त्यांचे व्यवसाय लगेचच तोट्यात आले आणि त्यामुळं त्यांना ज्या वित्तीय संस्थेनी कर्ज दिली होती, मग त्या पतपेढी असतील, सहकारी बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा व्यापारी बँका असतील, या बँकांची सुद्धा कर्ज ही फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती सुद्धा भरण्यावरती कर्जाचा जो परतफेड असेल किंवा व्याजाची परतफेड असेल तर त्याच्यावरती सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर फरक पडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं बऱ्याचशा वित्तीय संस्था सुद्धा आर्थिक तोट्यात जाऊन ठेवीदारांची सुद्धा समस्या उद्भवतील अशी एक प्राथमिक कारण आमचं एक साधारण बघितलं आम्ही बार्शी शहराच्या बाबतीत जर पाहिलं तर आमच्याकडं तुकाराम मुंडे नावाचे एक जिल्हाधिकारी त्यांच्या परिवीक्षण कालावधीमध्ये आले होते. त्यावेळेस त्यांनी आमच्याकडची अतिक्रमण हटवली होती आणि त्यावर अतिक्रमण हटवल्यावरती जवळजवळ 10% रोजगार आमच्यातला गेला आणि त्यामुळं त्यांना पतपुरवठा करणाऱ्या ज्या पतपेढ्या होत्या त्याच वर्षी सगळ्या पतपेढ्या हे नुकसानीत गेल्या आणि सगळ्या पतपेढ्या बंद पडल्या आणि त्याच्यामध्ये जे ठेवीदार होते ते सगळे ठेवीदार रस्त्यावर आले. अशाच प्रमाणात आता ह्या आर्थिक संकटामुळे, महामारीच्या संकटामुळे सामना करताना वित्तीय संस्थांना सुद्धा जर व्यावसायिकांनी आणि उद्योजकांनी कर्जाची परतफेड वेळेत करता आली नाही तर ते हतबल होतील, अगतिक होतील आणि ती कर्जाची परतफेड न करता आल्यामुळं वित्तीय संस्थांना सुद्धा फार मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल आणि त्यामुळं त्याचाच अप्रत्यक्षपणे फटका ठेवीदारांवर सुद्धा पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता सगळ्यात महत्वाचं भाडेकरू असतील तर भाडेकरूंच्या संदर्भात सुद्धा चांगला निर्णय केंद्राकडून घेणं अपेक्षित होतं, परंतु केंद्राने आतापर्यंत घेतलेलं नाही की भाडेकरूंच्या घरात राहणारे जे काही लोक आहेत किंवा कर्जाच्या संदर्भात सुद्धा फायनान्स मिनिस्ट्री घ्यायला पाहिजे होता तो निर्णय की ठेवीदारांनी 2-3 महिन्यापुरतं
आपण व्याज न घेतलं आणि बँकिंगच्या ज्या लागणाऱ्या फक्त सर्व्हिसेस आहेत त्याच्या बाबतीत जर फक्त तेवढीच मेंटेनन्स जर बँकिंग व्यवस्थेचा सर्व्हिस मेंटेनन्स घेतला तर उर्वरित ठेवीच्या व्याजावरती व्याज ठेवीदारांनी घेतलं नाही तर कर्जदाराचं सुद्धा व्याज माफ केलं जाऊ शकतं. अशा संदर्भात विचार करायला हरकत नाही. आणि असेच या महामारीच्या संकटामुळं घरगुती धुळीभांडी करणाऱ्या सुद्धा महिला किंवा अलाइड इंडस्ट्री जशी असं इंग्रजाच्या काळात आपण बघितलं की ईस्ट इंडिया कंपनी असताना व्हाईट टाउन आणि ब्लॅक टाउन अशी होती. व्हाईट टाउन मधल्या लोकांना ब्लॅक टाउन मध्ये लोक जाऊन सर्व करायची. अशा स्वरूपात आपण जर फार मोठ्या शहरात पाहिलं तर हाऊसिंग सोसायटीमध्ये अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या लोकांना चाळीतले लोक जाऊन किंवा झोपडपट्टीतले लोक जाऊन त्यांच्या घरी हाऊसकीपिंग करतात. त्यांच्या घराची स्वच्छता राखणं असेल, त्यांची गार्डनिंग असेल, त्यांच्या घरात धुळीभांडी करणं असेल, याचा रोजगार सुद्धा आता लोक मरणाच्या भीतीपोटी, कोरोना विषाणूच्या भीतीपोटी त्यांना आता घरात आणि सोसायटीमध्ये बंदी घातलेली आहे. त्यामुळे धुळीभांडी करणारे लोक असतील किंवा घरकाम करणाऱ्या महिला असतील किंवा इतर हाऊसमेड ज्याला आपण म्हणतो त्या सुद्धा रोजगारावरती फार मोठ्या प्रमाणावर परिणाम पडणार आहे. आणि अशाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर असंख्य रोजगारांवरती आणि असंख्य आर्थिक समस्यांना सामना आपल्याला करावा लागतोय. आणि हा सामना करताना अखंड मानवजातीनं एकत्रित येणं, अराजकीय, इथं राजकारण करण्याचा कोणताही विषय नाही. सामना करताना खांद्याला खांदा लावून आणि एक जॉईंट कमिटी करून नरेंद्र मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि सगळ्या पक्षातल्या घटकांना या कोरोनाच्या महामारीवरचा एक जॉईंट कमिटी करावी आणि सगळ्यांनी मिळून या महामारीचा सामना करणं गरजेचं आहे. तुमच्या चुकीचे परिणाम हे अखंड भारत देश आज भोगतो आहे. आणि त्यामध्ये आपण रेल्वेच्या लोकांना पाणी सुद्धा साधं देऊ शकत नाही. तिकीट त्यांना दिली तर त्या तिकिटाची बुकिंग करायला लावता. पहिल्यांदा लॉकडाऊन वाढवता, परत त्या लॉकडाऊनचं परत एक्सटेंड केला की नाही सांगत नाही. रेल्वे बुकिंग करता. कलथानपणाच्या कारभाराचा कळस या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीच्या या पंतप्रधानांच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी केलेलं आहे. टाळ्या वाजवायला लावून फार विचित्रपणे या देशाला कसंही त्यांनी लीड केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचा आज आमच्या या स्पीक अप इंडिया नावाच्या या कार्यक्रमामध्ये प्रथम निषेध व्यक्त करतो आणि त्यांना एकमेव अशी विनंती करतो की तुम्ही सगळ्या पक्षातले लोकांच्या सूचना या आग्रहाने आणि प्राथमिक ह्याच्यावरती प्रयोग करा आणि या महामारीचा विळख्यातून आपण सुटका करण्यासाठी सगळ्या अखंड मानवजातीने जेवढं जमेल, जेवढं यथाशक्ती शक्य आहे तेवढं सहकार्य आणि मानवता आणि संवेदनशीलतेचं प्रदर्शन करावं. आणि आपण शक्यतो कामाशिवाय बाहेर पडू नये. मास्क, सॅनिटायझर असतील, मास्क असेल किंवा इतर हँडग्लोव्ज असतील, हाताला नाकाला किंवा डोळ्याला हात लावू नये. आणि अशा सगळ्या स्वरूपाचं जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घ्यावी आणि आपण लवकरच या कोरोनाच्या संकटातून मुक्त होऊ अशी आशा बाळगू. आणि या आमच्या आजच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या युवक आघाडीच्या युवक काँग्रेस कमिटीच्या या स्पीक अप इंडिया या आमच्या अभियानाच्या वतीनं आम्हाला आमची जी पहिली मागणी आहे की प्रतिदिन 200 रुपये म्हणजे दरमहा 6,000 रुपये किमान आर्थिक विवंचनेत असणाऱ्या, आर्थिक कोंडीत असणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबाला देण्यात यावी ही आमची मागणी पुन्हा एकदा आम्ही मांडतो. आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं सगळ्यांचे आपले दर्शकांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.